नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। आजपासून 21 डिसेंबर पर्यंत हे हिवाळी अधिवेशन सुरू असणार आहे। 5 दिवसीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे। विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेण्याच्या तयारीत दिसतात, त्यामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे नागपूरला। उमेश, आज नागपूरच्या थंडीत वातावरण चांगलं तापणार आहे कारण हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। विरोधक सुद्धा आपले मुद्दे घेऊन सज्ज आहेत, तर सत्ताधारी सुद्धा ते मुद्दे खोडून काढण्याकरता जोरदार आवाज उठवतील। नक्कीच लागवी, जसं तू म्हणालीस की नागपूरला थंडी जास्त आहे, मात्र आज जो आहे तो विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येऊन हे नागपूरचं वातावरण नक्कीच गरम झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। एकूणच जर आपण पाहिलं तर आजचा दिवस म्हणजे आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। या पहिल्याच दिवशी अधिवेशन गाजताना आपल्याला दिसेल, कारण विरोधक जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण दोन्हीकडच्या पत्रकार परिषदा आपण पाहिलेल्या आहेत। पत्रकार परिषदेतून विरोधकांनी थेट इशारा दिलेला आहे की आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी सत्ताधारी पक्षांना कुठेही कमी आहोत असं वाटणार नाही। जनतेचे प्रश्न जे आहेत ते सातत्याने समोर आणू आणि त्यामुळेच पहिल्याच दिवशी जे मोठे प्रश्न आहेत राज्यातले, जर आपण पाहिलं तर बीड आणि परभणीचा हा मुद्दा सध्या गाजतोय। या दोन्ही जिल्ह्यामध्ये सध्या वातावरण सामाजिक वातावरण जे तापलेलं आहे आणि हा सगळा मुद्दा आज पहिल्याच दिवशी गाजण्याची शक्यता आहे। पहिल्याच दिवशी विरोधक हे मुद्दे घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील। मात्र आजचं कामकाज जे आहे ते असं असणार आहे की पहिल्याच दिवशी जे नवीन आमदार झालेले आहेत, नवीन हिवाळी अधिवेशन झाले आहेत, त्यांचा परिचय जो आहे तो करून दिला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की या अधिवेशनात 20 बिलं जी आहेत ती पास केली जातील। त्यापैकी 3 ते 4 बिलं जी आहेत ती आज पटलावर ठेवली जातील, त्या संदर्भी चर्चा केली जाईल। अशा प्रकारचा आजचा दिवस जो आहे तो सत्ताधाऱ्यांनी ठरवलाय। मात्र विरोधकांच्या मनात काही वेगळे, विरोधक हे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत। एकूणच जे मुद्दे आहेत आणि यासोबतच जो लोकशाही मराठी आपल्या चॅनल्सने लावून धरलेला मुद्दा शेतकऱ्यांचा आहे, त्याबाबत देखील विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत। कालच नाना पटोले यांनी सांगितलं की जो कापसाचा विषय, सोयाबीनचा विषय, तो कुठेतरी सत्ताधारी पक्ष जो आहे तो शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न करते, त्यांना कुठली किंमत जी आहे ती दिली जात नाही। शेतकरी हा सातत्याने भरडला जातोय आणि तो मुद्दा देखील आज विरोधक घेऊन पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पहिला जो हा दिवस आहे तो अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे। पहिला दिवस अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। साधारणतः किती वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि आजचं कामकाज नेमकं कसं आहे? तुमच्या हाती कामकाजाची पुस्तिका आली असेल, या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळते का? किती वाजता या कामकाजाला सुरुवात होईल? लागवी सकाळी 11 वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। जसं मी आधी म्हणालो होतो की 20 विधेयकं जे आहेत ती या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार, त्यापैकी आज 4 विधेयकं मांडण्यात येतील। या विधेयकांवरती आज चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधी जे नवीन आमदार हिवाळी अधिवेशनात आले, जे निवडून आलेले आहेत, त्यांचा परिचय करून दिला जाईल, त्यांचं अभिनंदन केलं जाईल। अशा प्रकारचं कामकाजाला आजला सुरुवात होईल। मात्र हे सुरुवात होण्याआधीच विरोधक नेमकं काय करणार, विरोधकांच्या मनात काय आणि विरोधक जे महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, जे समाजातले मुद्दे आहेत, परभणी सारखा मुद्दा आहे, बीड सारखा मुद्दा आहे, हे घेऊन विरोधक अधिवेशनाच्या आधीच कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उमेश, या सगळ्या संदर्भात सातत्यानं तुमच्याकडून अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।